नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या टॉपिकमधील पुढील महत्त्वाचा फंडामेंटल भाग बघणार आहोत. आजचा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला समजलाच पाहिजे. यापैकी आज सुरुवातीला पाहायचं आपण टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स, म्हणजे कार्बन ॲटमचे प्रकार. तुम्हाला माहिती आहे कार्बन ॲटम हा टेट्राव्हॅलेंट आहे, त्याची व्हॅलेन्सी 4 आहे. या कार्बन ॲटमचे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये 4 प्रकार पडतात. तो पहिला प्रकार म्हणजे प्रायमरी कार्बन ॲटम, प्रायमरी कार्बन ॲटम. दुसरा प्रकार आहे सेकंडरी कार्बन ॲटम. तिसरा आहे टर्शियरी कार्बन ॲटम आणि चौथा क्वाटर्नरी कार्बन ॲटम. आता कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जर एकच कार्बन ॲटम असेल, तो 4 सिंगल बॉन्डने दाखवलाय, म्हणजे याची व्हॅलेन्सी 4 सॅटिस्फाय झाली. उदाहरणार्थ मिथेन घ्या, CH4 मध्ये एकच कार्बन ॲटम आहे. सो दिस सिंगल कार्बन ॲटम इज ऑलवेज कॉल्ड प्रायमरी कार्बन ॲटम. एकच कार्बन ॲटम असेल तर त्याला आपण प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतो. समजा 2 कार्बन ॲटम एकमेकांना जोडले, एक कार्बन ॲटम डायरेक्ट दुसऱ्या कार्बन ॲटमला जोडलाय आणि दुसरा कार्बन ॲटम डायरेक्ट पहिल्या कार्बन ॲटमला जोडलाय. याही कार्बन ॲटमला प्रायमरी कार्बन ॲटम म्हणतात, याही कार्बन ॲटमला प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतात. की थोडक्यात प्रायमरी कार्बन ॲटमच्या व्याख्या 2 आहेत. एकच कार्बन ॲटम असेल तर तो प्रायमरी, आणि एक कार्बन ॲटम डायरेक्ट एका कार्बन ॲटमला जोडला असेल त्यालाही प्रायमरी असं म्हणतात. आणि हा प्रायमरी कार्बन ॲटम 1 डिग्रीने रिप्रेझेंट केला जातो. म्हणजे याच्यावर 1 डिग्री लिहायचं आहे, तो इथं दाखवला आहे 1 डिग्री. हा प्रायमरी प्रकारचा कार्बन ॲटम. दुसरा प्रकार आहे सेकंडरी कार्बन ॲटम. इट इज रिप्रेझेंटेड ॲज 2 डिग्री, म्हणजे सेकंडरी. हे वाचायचं कसं आपण, सेकंडरी कार्बन ॲटम. समजा 3 कार्बन ॲटमची स्ट्रेट चेन आहे. या पहिल्या कार्बन ॲटमचा विचार केला तर तो डायरेक्टली एका कार्बन ॲटमला जोडलाय आणि इनडायरेक्टली 2 कार्बन ॲटम्सना जोडलाय. आपण डायरेक्ट अटॅचमेंट पाहिजे. जर एक कार्बन ॲटम डायरेक्ट एका कार्बन ॲटमला जोडला असेल तर याला प्रायमरी म्हणतात. हाही डायरेक्ट एका कार्बन ॲटमला जोडले, याला प्रायमरी असं म्हटलेलं आहे. मात्र मिडल कार्बन ॲटमचा विचार करा. ए कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू 2 अदर कार्बन ॲटम्स. जर एक कार्बन ॲटम 2 कार्बन ॲटमना डायरेक्ट जोडला असेल, म्हणजे हा याला जोडलाय आणि याला जोडलेला आहे, मधल्या कार्बन ॲटमला आपण सेकंडरी कार्बन ॲटम असं म्हणतो. याचा टाईप झाला सेकंडरी कार्बन ॲटम. व्याख्या काय होईल, ए कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू 2 अदर कार्बन ॲटम्स इज कॉल्ड सेकंडरी कार्बन ॲटम. तिसरा प्रकार आहे टर्शियरी कार्बन ॲटम. हे 3 डिग्री, इट इज रेड ॲज टर्शियरी. when 1 कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. हा बघा, याला जोडलाय, डायरेक्ट याला जोडलाय, यालाही जोडलेलं आहे, म्हणजे याचा प्रकार झाला टर्शियरी कार्बन ॲटम. आणि हे राहिलेले 3 कार्बन ॲटम आहे डायरेक्ट टर्शियरी कार्बन ॲटमला एकाला जोडले, म्हणजे हा प्रायमरी 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 कार्बन ॲटम. इफ ए कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स, इट इज ऑलवेज कॉल्ड टर्शियरी कार्बन ॲटम. आणि टर्शियरी कार्बन ॲटम जेव्हा असतो तेव्हा तो कंपाऊंड ब्रँच्ड असतो. कारण ही स्ट्रेट चेन झाली, ही झाली ब्रँच चेन. तर चौथा प्रकार क्वाटर्नरी कार्बन ॲटम, जे 4-0. इट इज रेड ॲज क्वाटर्नरी. आता हा ब्रँच चेन कंपाऊंड आहे. याच्यामध्ये मधल्या कार्बन ॲटमचा विचार करा. हा डायरेक्ट किती कार्बन ॲटम्सना जोडलाय, 1, 2, 3 आणि 4. म्हणजे याच्या सर्व व्हॅलेन्सीज कार्बन ॲटम जोडून सॅटिस्फाय झालेल्या आहेत. सो सच अ टाइप ऑफ कार्बन ॲटम इज कॉल्ड क्वाटर्नरी कार्बन ॲटम. इफ ए कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू 4 अदर कार्बन ॲटम्स, इट इज ऑलवेज कॉल्ड क्वाटर्नरी कार्बन ॲटम. आणि हे जे टर्मिनल 4 कार्बन ॲटम आहेत हे सगळे प्रायमरी झाले. म्हणजे एकूण कार्बन ॲटमचे टाइप्स किती झाले, प्रायमरी. त्याच्या व्याख्या 2. एकच कार्बन ॲटम असेल किंवा डायरेक्ट एक कार्बन ॲटम दुसऱ्या कार्बन ॲटमला जोडला असेल, इट इज कॉल्ड प्रायमरी. एक कार्बन ॲटम डायरेक्ट 2 कार्बन ॲटमला जोडले असेल, इट इज कॉल्ड सेकंडरी. एक कार्बन ॲटम डायरेक्ट 3 कार्बन ॲटमला जोडले असेल, इट इज कॉल्ड टर्शियरी.
आणि एक कार्बन ॲटम डायरेक्ट 4 कार्बन ॲटमला जोडलेला असेल तर त्याला आपण क्वाटर्नरी कार्बन ॲटम असं म्हणतो. म्हणजे या कार्बन ॲटमचे टाईप्स तुम्हाला ब्रँच चेन कंपाऊंडमध्ये आयडेंटिफाय करता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा भाग परीक्षेला विचारला जाणार नाही, पण हे तुम्हाला समजणं आवश्यकच आहे. मला वाटतं 10वी पर्यंत तुम्हाला झालेलं आहे. याचं पुन्हा मी रिव्हिजन केलं. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी टाईप ऑफ कार्बन ॲटम 4 झाले. आता आपण या टॉपिकमधला पुढचा भाग बघू. नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सेंद्रिय रासायनिक पदार्थ आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याला नाव देणं म्हणजेच नॉमेनक्लेचर. पण नॉमेनक्लेचर हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता या नॉमेनक्लेचरमध्ये 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो कॉमन ऑर ट्रिव्हियल मेथड. पहिला प्रकार म्हणजे कॉमन मेथड किंवा याला लॅटिन वर्ड दिलेला ट्रिव्हियल मेथड. या ऑर्गॅनिक कंपाऊंडची 2 प्रकारची नावं असतात. पहिलं कॉमन नाव आणि दुसरं IUPAC नाव, की जे आपण नंतर पाहणार आहोत. तर कॉमन मेथड ही अत्यंत सोपी अशी मेथड आहे. जर कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटमची संख्या कमी असेल, ब्रँचिंग कमी असेल, तर त्याचा आपण सहजासहजी कॉमन नेम लिहू शकतो. आता संपूर्ण 11वी आणि 12वीच्या सिलेबसचा विचार केला तर काही कंपाऊंड्स हे सतत आपल्याला लागणार आहे. प्रत्येक पाठामध्ये त्यांचा वापर करणार, त्यांचे कॉमन नेम्स माहीत असणं आवश्यकच आहे. आता असे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहे की ज्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आणि कॉमन नेम्स आपण लक्षातच ठेवायचे. जी त्यापैकी स्ट्रक्चरल फॉर्म्युला घेऊया ते आपण, जे रचना सूत्र आणि त्यांचा कॉमन नेम. जे कंपाऊंड पुन्हा पुन्हा लागणार आहे त्यांचे कॉमन नेम्स माहीतच पाहिजे. आता पहिला दिलेला अल्केनचा मेंबर नॉर्मल चेन अल्केन, जे 4 कार्बन ॲटम नॉर्मल चेनमध्ये जोडले, जे 2 ओपनिंट्स आहे मध्ये. या कंपाऊंडचं कॉमन नेम लिहिताना नॉर्मल चेन म्हणून स्मॉल एन लिहिला आणि त्यानंतर आपण ब्युटेन लिहिणार, कारण 4 कार्बन ॲटम असणाऱ्या अल्केनचं नाव आहे ब्युटेन. समजा याच्यामध्ये ब्रँचिंग झालेलं असेल, म्हणजे नॉर्मल चेन 3 कार्बन ॲटमची आहे आणि मधल्या कार्बन ॲटमला ब्रँचिंग झालं, म्हणजे या कार्बन ॲटमचा टाईप झाला टर्शियरी, कारण 3 कार्बन ॲटम डायरेक्ट जोडले. म्हणजे याचा हा आयसोमर आहे. दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C4H10, मात्र स्ट्रक्चर वेगळं आहे. एक नॉर्मल चेन 2 ओपन आहे, याच्यामध्ये 3 ओपन आहे, ही ब्रँच आहे, याला ब्रँच चेन कंपाऊंड असं म्हणतात. याचंही कॉमन नेम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. याचं कॉमन नेम आहे आयसोब्युटेन. आता आयसो का लिहायचं, तर या कंपाऊंडमध्ये हा जो लास्ट सेकंड कार्बन ॲटम आहे, या लास्ट सेकंड कार्बन ॲटमला एक मिथाइल ग्रुप जोडलेला असेल किंवा टर्मिनल कार्बन ॲटमला 2 मिथाइल ग्रुप जोडलेले असतील तर नेहमी कॉमन नेम लिहिताना आपण आयसो हे प्रेफिक्स यूज करतो. याचं नाव आहे आयसोब्युटेन. हे पुन्हा पुन्हा लागणार आहे, ते आपण लक्षात ठेवायचंच आहे. तिसरा कंपाऊंड आहे C2H5OH, म्हणजे अल्कोहोलचा मेंबर. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे OH ग्रुप असणारे हे सगळे कंपाऊंड्स आहेत अल्कोहोल्स. इथाइल ग्रुपला जोडले म्हणून याचं कॉमन नेम माहीत पाहिजे, इथाइल अल्कोहोल. कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इथाइल अल्कोहोल. चौथं आहे C6H5NH2. C6H5NH2. आता C6H5 म्हणजे याचं स्ट्रक्चर दाखवता येऊ शकेल, रिंग आहे, ही बेन्झीन रिंग झाली C6H6. एक हायड्रोजन ॲटम गेला आणि त्या ठिकाणी NH2 आला. हा मोलेक्युलर फॉर्म्युला, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, हा पुन्हा पुन्हा आपण यूज करणार आहे. याचं कॉमन नेम ॲनिलीन असं दिलं आहे, हे लक्षात ठेवायचं. ANILINE.
हे पुन्हा पुन्हा वापरले जाणारे कंपाऊंड्स यांचे कॉमन नेम्स माहीत असणं आवश्यक आहे. जे C6H5NH2 म्हणजेच ॲनिलीन. यानंतर नेक्स्ट कंपाऊंड नंबर 5 आहे. तो ब्रँच चेन कंपाऊंड आहे. त्याचेही कॉमन नेम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. CH3, CHOH आणि COH. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप दोन आले. एक OH आला हायड्रॉक्सिल, दुसरा COH फंक्शनल ग्रुप आला कार्बॉक्सिल. आणि एकूण कार्बन आयटम यामध्ये 3 आहेत. हा कंपाऊंड अत्यंत महत्वाचा आहे. याचं कॉमन नेम दिलेलं आहे लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड मिल्क मध्ये असणारा हा हायड्रॉक्सी कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे, लॅक्टिक ऍसिड. नेक्स्ट आहे CHCl3. पूर्वी ऑपरेशन करताना भूल देण्यासाठी या कंपाऊंडचा वापर केला जायचा. हा कंपाऊंड एनेस्थेटिक एजंट म्हणून यूज केला जातो. हा जर जवळून याचा स्मेल घेतला तर अनकॉन्शियसनेस डेव्हलप होतो. सध्याचा एनेस्थेटिक एजंट म्हणून यूज केला जात नाही. महत्वाचा कंपाऊंड आहे. याचं कॉमन नेम दिले क्लोरोफॉर्म. काय कॉमन नेम? क्लोरोफॉर्म. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला तो ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनी. नेक्स्ट आहे C2H5OC2H5. फंक्शनल ग्रुप आहे इथर. डायव्हॅलेंट ऑक्सिजन ॲटम 2 इथिल ग्रुप्सना अटॅच झाला आहे. इथरचा मेंबर आहे. इथरमध्ये सिंपल इथर, मिक्स इथर असे आपण 2 बघितले. याचं कॉमन नेम डायइथाइल इथर आहे. हा ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आहे. जे सेंद्रिय द्रावक म्हणून तो काम करतो. केमिकली इनंट आहे रूम टेम्परेचरला, कारण मोर स्टेबल इथरल लिंकेज या कंपाऊंडमध्ये आहे. नेक्स्ट कंपाऊंड आहे CH3COOH. याचं कॉमन नेम आहे ॲसेटिक ॲसिड. ॲसेटिक ॲसिड. हे कॉमन नेम्स तुम्हाला नेहमी माहीत पाहिजेत. याशिवाय टेक्स्टबुकमध्ये आणखीन काही उदाहरणं दिलेली आहेत. पुन्हा पुन्हा लागणारे कंपाऊंड HCH जे अल्डिहाइडचा मेंबर आहे. HCH याचं नाव आहे फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइड. याच कंपाऊंड मध्ये समजा बाय फंक्शनल कंपाऊंड आहे CH3CHNH2 आणि इथं COOH. याला आपण अल्फा अमायनो ऍसिड असं म्हणतो. आणि या अल्फा अमायनो ऍसिडचं कॉमन नेम दिलेलं आहे ग्लायसिन. CLYCIN. या आपल्या डाएटमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे ग्लायसिन. जे आपण प्रोटीन्स खातो त्याचं ब्रेकडाऊन अशा छोट्या अल्फा अमायनो ऍसिड्समध्ये होतं. याचाही स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि नाव नेहमी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. याचबरोबर ट्रायहायड्रॉक्सी कंपाऊंड आहे. जे 3 कार्बन ॲटमच्या चेनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला एक OH जोडलेला आहे. जे CH2H, CHOH आणि CH2H. हाही अत्यंत महत्त्वाचा कंपाऊंड आहे. याचं नाव दिलंय ग्लिसरॉल. किंवा याचं दुसरं कॉमन नेम आहे ग्लिसरीन. GLYCERIN. इडिबल ऑइल आहे किंवा फॅट्स आहेत त्यांचा हा पेरेंट कंपाऊंड ग्लिसरॉल किंवा ग्लिसरीन. म्हणजे हे कॉमन नेम्स 11वी आणि 12वी मध्ये बहुतेक टॉपिकमध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायचे. म्हणून हे कॉमन नेम्स तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांचे रूल्स, त्यांचे नियम त्या टॉपिकमध्ये तुम्हाला दिलेले असतील. ते रूल्स अप्लाय करून त्या क्लासचा वेगळा कंपाऊंड त्याचं कॉमन नेम कसं लिहायचं हे आपण पाहणार. ते मला वाटतं तुम्हाला हे कॉमन नॉमेनक्लेचरचे अत्यंत महत्त्वाचे एक्झाम्पल्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले समजलेले आहेत. तर पुढचा भाग आहे नॉमेनक्लेचरमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर. आता IUPAC नॉमेनक्लेचर
समजा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड असेल, ते मोठं असेल, ब्रँचिंग जास्त असेल, तर अशा कंपाऊंडचं कॉमन नाव लिहिण्यामध्ये लिमिटेशन्स येतात, त्याला मर्यादा आहे. म्हणून त्या कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे, क्रियात्मक गट कोणता आहे, यानुसार किती कार्बन ॲटम आहे याच्यावरून एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. या आंतरराष्ट्रीय शुद्ध आणि औद्योगिक रासायनिक पदार्थांची एक संघटना आहे. त्या संघटनेनं विशिष्ट असे नियम घालून दिले प्रत्येक फॅमिलीच्या, प्रत्येक क्लासच्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करण्याचे. आणि त्या नियमांच्या अनुषंगानं संपूर्ण जगामध्ये जे एकमेव नाव वापरलं जातं त्याला आपण IUPAC नॉमेनक्लेचर असं म्हणतो. ते फुल फॉर्म लक्षात ठेवा, इंटरनॅशनल म्हणजे आय, युनियन ऑफ यू, प्युअर शुद्ध अँड अप्लाइड केमिस्ट्री म्हणजे IUPAC. दिस नॉमेनक्लेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोठ्या कंपाऊंडसाठी असं नॉमेनक्लेचर आपण वापरतो. प्रत्येक फॅमिलीच्या, प्रत्येक क्लासच्या कंपाऊंडचे IUPAC नेम्स देण्याचे रूल्स हे वेगवेगळे दिले आहेत. आता IUPAC नेम लिहिताना त्यामध्ये प्रामुख्याने 3 पार्ट्स आहेत, 3 भाग आहेत. IUPAC नेम ऑफ एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड मेनली कंटेन 3 पार्ट्स. पहिला पार्ट आहे पेरेंट हायड्रोकार्बन. पेरेंट हायड्रोकार्बन म्हणजे त्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत याच्यावरून त्या अल्केनचं नाव लिहिणं आपण, याला हायड्रोकार्बन असं म्हटलं, पेरेंट हायड्रोकार्बन. दुसरा भाग गेला ब्रँचेस. हे ब्रँचेस या जनरली अल्किल ग्रुप्स असतात, शाखा त्याच्यामध्ये असतील, 1 असेल, 2 असतील, 3 असतील, तर त्यांचीही नाव आपल्याला त्यामध्ये लिहायची आहे. 2 सारख्या असल्या डाय प्रेफिक्स वापरणार, 3 सारख्या असल्या ट्राय प्रेफिक्स वापरणार, 2 वेगळ्या असतील तर त्यांची नाव आपण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिणार. आणि तिसरा भाग आहे IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये असणारा, तो म्हणजे फंक्शनल ग्रुप्स. त्यामध्ये क्रियात्मक गट कोणता आहे यानुसार आपण IUPAC नेम लिहिणार. देयर आर 3 मेन पार्ट्स इन IUPAC नेम ऑफ अ सर्टन ऑर्गॅनिक कंपाउंड. फर्स्ट वन इज पेरेंट हायड्रोकार्बन, second is branches and third one is functional groups. आता यासाठी आपल्याला एक उदाहरण पाहावं लागेल. समजा अल्कोहोलचं उदाहरण दिलं, हा अल्कोहोल असं दिलं, मिडल कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलाय. तुम्हाला मिडल कार्बन ॲटमचा टाईप माहित आहे, एक कार्बन ॲटम डायरेक्ट 2 कार्बन ॲटम्सना जोडलाय म्हणून याला आपण सेकंडरी कार्बन ॲटम असं म्हणतो. मेन फंक्शनल ग्रुप यामध्ये OH आहे म्हणजे तो अल्कोहोलचा मेंबर आहे, याचा टाईप झाला सेकंडरी अल्कोहोल. आता याच्यामध्ये 3 पार्ट्स कोणते ते बघू आपण. पार्ट नंबर 1 चा विचार करूया, पेरेंट हायड्रोकार्बन. याच्यामध्ये कार्बन ॲटमची अशी स्ट्रेट चेन निवडली, 1, 2 आणि 3 कार्बन ॲटम असणारा अल्केन बघायचा, त्याला पेरेंट हायड्रोकार्बन असं म्हटलंय. सो पेरेंट हायड्रोकार्बन हियर इज 3 कार्बन ॲटम असणारा अल्केन आहे प्रोपेन. प्रोपेन हा पेरेंट हायड्रोकार्बन झाला. तर ब्रँचेस या कार्बन ॲटमला आणखी CH3 C2H5 ग्रुप जोडलेले आहेत का बघा, नाही आहेत. इट डझंट कंटेन एनी ब्रँच, याच्यामध्ये ब्रँचेस नाही आहेत. आणि तिसरा पार्ट फंक्शनल ग्रुप्स. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप एक आहे OH. OH फंक्शनल ग्रुप म्हणजे हायड्रॉक्झिल ग्रुप असणारे जे कंपाऊंड्स आहेत त्यांना अल्कोहोल्स असं म्हणतात. जे तो अल्कोहोलचा मेंबर, अल्कोहोल या फॅमिलीचे रूल्स याचा IUPAC नेम लिहिताना आपण अप्लाय करणार. आता हे IUPAC नेम कसं लिहायचं आहे, तर 3 कार्बन ॲटम असणाऱ्या पेरेंट हायड्रोकार्बनचं नाव आधी आपण लिहिलं, या प्रोपेन. आणि अल्कोहोलचा IUPAC नेम लिहिताना लास्ट लेटर E आहे, त्याला आपण सफिक्स असंही म्हणतो, सफिक्स. याची रिप्लेसमेंट अल्कोहोल मधल्या लास्ट 2 लेटर्सनी करायला सांगितली, OL, जे प्रोपॅनॉल झालं. आणि जर याच्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या 2 पेक्षा अधिक असेल, 1, 2 आणि 3 कार्बन ॲटम आहेत, या 3ही कार्बन ॲटम्सना अशा रीतीने नंबरिंग करायला सांगितलंय की ज्या कार्बन ॲटमला फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. म्हणजे हे नंबरिंग आपण इथून 1 नंबर देऊ शकतो, हा नंबर 2 आहे, हा नंबर 3, किंवा इकडून इकडे नंबरिंग करता येऊ शकेल 1, 2,
जे फंक्शनल ग्रुप कोणता आहे OH, तो किती नंबरच्या कार्बन ॲटमला जोडला? 2 नंबरच्या कार्बन ॲटमला. नंबरिंग या साइडने करा किंवा इकडून करा. जर सेम नंबरिंग असेल दोन्ही बाजूनी, कोणत्याही बाजूनी नंबरिंग केलं तरी चालेल. समजा हे नंबर डिफरंट आले, इकडून 2 आला आणि तिकडून 3 आला, तर अशा रीतीने नंबरिंग करायला सांगितलंय. ज्या बाजूनी फंक्शनल ग्रुपला कमीत कमी नंबर येईल त्या बाजूनीच नंबरिंग आपल्याला करावं लागेल, कारण फंक्शनल ग्रुपला आपण यामध्ये प्रायोरिटी देतो, जे त्याला महत्व द्यायचं. आता या केसमध्ये दोन्ही बाजूनी नंबर 2 आहे, ते दोन्ही साईडने नंबरिंग केलं तरी चालेल. आता फंक्शनल ग्रुप जोडलेल्या कार्बन ॲटमची पोझिशन 2 प्रोपॅन ओलच्या मध्ये लिहिणार आपण. म्हणजे याचा IUPAC नेम काय होणार? प्रोपॅन 2 ओल. याचा IUPAC नेम आहे प्रोपॅन 2 ओल. हे अल्कोहोल या टॉपिकमध्ये आपण 12वी मध्ये गेल्यानंतर डिटेल पाहणार आहोत. 3 पार्ट्स कसे आहेत हे समजण्यासाठी तुम्हाला मी ते एक्झाम्पल दिलं. पेरेंट हायड्रोकार्बन म्हणजे समजलं, 3 कार्बन ॲटमची चेन आहे प्रोपेन. फंक्शनल ग्रुप म्हणजे समजलं OH ग्रुप आहे. फक्त तुम्हाला ब्रँचेस म्हणजे काय यामध्ये कळालेलं नाही, कारण याच्यामध्ये ब्रँच नाही. तर ब्रँचेस कसे असतात हे कळण्यासाठी आपण थोडंसं वेगळं उदाहरण घेऊ. म्हणजे यामध्ये आपण ब्रँच लागतो CH3, CH, CH2, Cl आणि CH3 असा कंपाऊंड. आता याचा IUPAC नेम लिहायचं. याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत. पेरेंट हायड्रोकार्बन आहे, ब्रँचेस आहेत आणि फंक्शनल ग्रुप आहे. सगळ्यात महत्वाचं काय? फंक्शनल ग्रुप. तर तो फंक्शनल ग्रुप आधी आपण सिलेक्ट करूया. Cl म्हणजे क्लोराईड. क्लोराईड म्हणजे हॅलाइड ग्रुप. हॅलाइड ग्रुप असणारे कंपाऊंड्स अल्किल हॅलाइड, म्हणजे तो अल्किल हॅलाइडचा मेंबर झाला. या अल्किल हॅलाइडचे रूल्स याला आपण अप्लाय करणार. तर पेरेंट हायड्रोकार्बन याच्यामध्ये काय? याच्यामध्ये लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन निवडायची की ज्या चेनमध्ये एका कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम जोडला पाहिजे. म्हणजे ती चेन अशी होईल, अशी. ही चेन आपल्याला निवडता येणार नाही, कारण या 3 कार्बन ॲटम मध्ये कोणत्याही कार्बन ॲटमला डायरेक्ट फंक्शनल ग्रुप Cl जोडलेला नाही. म्हणून कंटिन्युटी अशी पाहिजे की ज्यामध्ये फंक्शनल ग्रुप एका कार्बन ॲटमला डायरेक्ट जोडला पाहिजे. म्हणजे ही हॉरिझॉन्टल चेन यामध्ये आपल्याला निवडता येणार नाही. आता त्या चेन मध्ये कार्बन ॲटम्स किती आहेत बघा, 1, 2 आणि 3 आहेत. आता या कार्बन ॲटमला आपण नंबरिंग करणार. ज्याला फंक्शनल ग्रुप जोडलाय त्याला नंबर 1 देणार, हा नंबर 2 झाला, हा नंबर 3. इकडून नंबरिंग केलं तर 1, 2 आणि 3 Cl ॲटम जोडलेल्या कार्बन ॲटमला मॅक्सिमम नंबर येतो 3. इट इज रॉंग अकॉर्डिंग टू रूल. जे Cl ॲटम जोडलेल्या कार्बन ॲटमला नेहमी कमीत कमी नंबर आला पाहिजे. हे नंबरिंग हे खालून वर असं स्टार्ट केलं पाहिजे, 1, 2 आणि 3. आता कंपाऊंड मध्ये कार्बन ॲटमची संख्या बघा 4 आहे आणि लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन ॲटम आहेत 3. आता 3 कार्बन ॲटम असल्यामुळे त्या पेरेंट अल्केनचं नाव लिहिलं आपण प्रोपेन. प्रोपेन असं पेरेंट अल्केन झालं. आता या लॉंगेस्ट चेन मध्ये नसलेला कार्बन ॲटम म्हणजे ब्रँच. आता कोणत्या कार्बन ॲटमला आपण नंबरिंग दिलेलं नाही? या कार्बन ॲटमला नंबरिंग दिलेलं नाही. सो इट इज अ ब्रँच. ती शाखा आहे. जे त्या ब्रँचचं नाव आपण लिहायचं आहे. CH3 ग्रुप असेल तर नंतर आपण पाहणार याचं नाव कसं आलं? मिथिल. याचं नाव होणार मिथिल. म्हणजे तिन्ही पार्ट्स लक्षात आले का? पेरेंट हायड्रोकार्बन 3 कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेन मध्ये आले. ब्रँचेस एकच ब्रँच आहे CH3. फंक्शनल ग्रुप कोणता आहे? Cl फंक्शनल ग्रुप असेल तर क्लोराईड. क्लोराईड म्हणजे हॅलाइड. अल्किल हॅलाइडचे रूल्स त्याला आपण अप्लाय करणार. आता 3 कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेन मध्ये प्रोपेन लिहिलं. अल्किल हॅलाइड मध्ये नॉमेनक्लेचरचे रूल्स काय दिले आहेत? त्या पेरेंट अल्केनचं नाव लिहा. त्यानंतर फंक्शनल ग्रुप जोडलेल्या कार्बन ॲटमची पोझिशन दाखवा. त्या फंक्शनल ग्रुपचं नाव लिहा. Cl असेल तर त्याचं नाव होतं क्लोरो. तो किती नंबरच्या कार्बन ॲटमला जोडला? 1 नंबरच्या कार्बन ॲटमला. ते प्रोपेनच्या आधी आपण 1 क्लोरो असं लिहिणार. 1 क्लोरो. यानंतर याच्यामध्ये ब्रँच आली 2 नंबरच्या कार्बन ॲटमला. ती ब्रँच कोणती आहे? मिथाइल. म्हणजे याची पोझिशन ज्या कार्बन ॲटमला मिथाइल जोडलाय त्याची पोझिशन लिहिणार आपण 2. त्यानंतर लिहिणार मिथाइल.
आणि शेवटी पेरेंट अल्केनचं नाव प्रोपेन, म्हणजे याचा आययुपीएसी नेम काय होणार 1-chloro-2-methyl प्रोपेन. या अल्किल हॅलाइड्समध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या 12वीच्या टॉपिकमध्ये डिटेल तुम्हाला समजावून घ्यायचं, असे बरेच एक्झाम्पल्स पाहिजे आहेत. फक्त इथं आययुपीएसी नावामध्ये 3 पार्ट्स आहेत, हे मला समजावून घ्यायचं होतं. पहिला पार्ट म्हणजे पेरेंट हायड्रोकार्बन, समजलं का? फंक्शनल ग्रुप जोडलेली जी चेन आहे त्याला पेरेंट हायड्रोकार्बन म्हटलंय. 3 कार्बन ॲटम आहेत प्रोपेन, 4 असतील तर ब्युटेन, 5 असतील तर पेंटेन, 2 असतील तर इथेन. ब्रँचेस, त्या लॉंग चेनमध्ये जो कार्बन ॲटम येत नाही ती ब्रँच, ती कोणती? CH3 ब्रँच, याचं नाव काय? मिथिल. आणि फंक्शनल ग्रुप Cl म्हणजे क्लोरो, म्हणजे हा हॅलाइडचा मेंबर आहे, याला अल्किल हॅलाइड असं म्हटलेलं आहे. अल्किल हॅलाइड फॅमिलीचा तो ब्रँच्ड कंपाऊंड आहे. याचं आययुपीएसी नेम आपण 1-chloro-2-methyl प्रोपेन असं लिहिलं. कारण नंबरिंग करताना फंक्शनल ग्रुप जोडलेल्या कार्बन ॲटमला कमीत कमी नंबर दिला आपण 1, त्यानंतर इथे 2 याला ब्रँच जोडली आणि 3. तर पेरेंट हायड्रोकार्बनमध्ये 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून शेवटी प्रोपेन लिहिला. आधी 1-chlorine नंतर 2-methyl का लिहिलं? तर 1-chloroचा C आणि मिथाइलचा M यांच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो केली. म्हणजे A पासून Z पर्यंत जाताना C आधी येतो आणि नंतर M येतो, म्हणून क्लोरो जोडलेल्या कार्बन ॲटमची पोझिशन आधी लिहिली 1-chloro, त्यानंतर मिथाइल जोडलेल्या कार्बन ॲटमची पोझिशन 2 लिहिली, म्हणून याचं आययुपीएसी नाव आहे 1-chloro-2-methyl प्रोपेन. हा पार्ट तुम्हाला यामध्ये समजला. फक्त आययुपीएसी नेम्समध्ये 3 पार्ट आहेत, पेरेंट हायड्रोकार्बन, त्यानंतर ब्रँच आणि तिसरा फंक्शनल ग्रुप. एवढ्यासाठी हे 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. तर आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढं आपल्याला अल्केनचे जे मेंबर्स आहेत, म्हणजे 10वीपर्यंत तुम्ही शिकलेला 10 मेंबर्स, तर त्या अल्केनचे 20 मेंबर्स आहेत, त्यांच्या आययुपीएसी नेम्स काय हे आपण डिटेल पाहायचे. धन्यवाद.